मॅच क्रमांक 6 NR वॉरियर्स आणि काळेश्वरी 11 टीम आणि काळेश्वरी 11 टीमने प्रथमतः जिंकलाय तो टॉस आणि प्रथमतः घेतली फिल्डिंग आणि आमंत्रितसाठी केलं बॅटिंगसाठी NR वॉरियर्स टीमला. हा मॅच देखील तितक्या ताकदीचा असणार आहे. जबरदस्त आपण ही स्पर्धा सकाळच्या 17 पासून आपण अनुभवतोय. PTC लाईव्ह ही टेक्निकल टीम सकाळपासून सज्ज आहे आणि 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. चला कोणताही वेळ न घेता अगोदर आपल्याला खूप उशीर झालेला आहे, खूप वेळ झालाय. कोणताही वेळ घेऊ नका कोणत्याही खेळाडूंनी आणि मॅचला लगेचच आपण सुरुवात करायची आहे. पियुष कदम बॅटिंगसाठी आणि त्याचबरोबर त्याच्या समवेत बॅटिंगसाठी गेलेला आहे बॅटर सूर्यकांत धोंदले बॅटिंगसाठी गेलेले आहेत. मॅचला मजा येईल कारण का दोन्ही टीम खरं एक एक मॅच जिंकल्या. बघा इथे मोबाईल कोण जर पडलेला आहे, विवोचा मोबाईल आहे आणि रुमाल आहे, टॉवेल रुमाल छोटासा आहे आणि विवोचा मोबाईल आहे. जर कोणाचा पडला असेल तर प्लीज आपण या ओळख पटवायची आहे आणि आपला मोबाईल स्क्रीनचं लॉक खोलायचं आहे आणि आपला मोबाईल आपण घेऊन जायचं आहे. विवोचा मोबाईल आहे, विवो या कंपनीचा मोबाईल आहे. जर कोणाचा असेल तर आपण ओळख पटवा, मोबाईलचा लॉक खोला आणि आपण आपला मोबाईल आपल्या समवेत घेऊन जायचा आहे. मॅचकडे वळतोय बॅटिंगसाठी स्ट्राईक एंडला बॅटर पियुष कदम आणि त्याचबरोबर त्याच्या समवेत बॅटिंगसाठी सूर्यकांत धोंदले आणि बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अनिकेत पहिलाच बॉल घेऊन टिकतात. 5 षटकांची लढत, ही लढत देखील तितकीच महत्वाची असणाऱ्या दोन्ही टीम संघ एक मॅच जिंकल्यात आणि दुसऱ्या मॅचला करण्यास सुरुवात करतात. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग घेण्याचा निर्णय काळेश्वरी 11 टीमचा राहिला. मागील देखील काळेश्वरी 11 टीमने टॉस जिंकला होता, फिल्डिंग घेतली होती, 49 धावा सहज बनवल्या होत्या आणि तर दुसऱ्या मॅचला करण्याची सुरुवात होती. पहिला बॉल डिलिव्हर होतोय आणि की त्यांच्या हातामध्ये बॉल आणि सुयश बॅटिंगसाठी तयार होतात. पहिलाच बॉल वेगावरती स्वार्थ असताना गोलंदाज पंतांचा इशारा, नो बॉलचा इशारा येतोय. तर विकेटच्या बाहेर बॉल ते रिलीज करत असताना पहिला बॉल तो त्याच्यावरती आता फ्रीट असणार आहे आणि कोणताही बॉल न होता इथे आल्या त्या 2 धाबा. 2 धाब्याने सुरुवात केली श्री गणेश झाल्या या मॅच इनिंगचा. 2+1 अशा 2 धाबा. पहिल्याच बॉलवरती फ्रीटचा बॉल असणार आहे. सुयश कदम आणि गीत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती वेग चांगला आहे निकेतकडे. पुन्हा एकदा प्रचंड वेगाने परत समोरच्या दिशेला हवाई मार्गाने बॉल निघून जातोय. सीमा रेषा भाग A1 क्वालिटीचा हार्ड अँड हँडसम बॅक 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 बेगेट 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 ठोकलाय मोठा धमाका आणि ज्या पद्धतीने नो बॉलचा इशारा होता, फ्रीटचा बॉल त्याचा पुरेपूर त्याचा फायदा घेतलाय आपल्या अंदाजानं आणि सुयश कदमने टोकलाय इथे दर्जेदार षटकार. पियुष कदम लाजवाब बॅटिंग ज्या पद्धतीने बॉल त्याला मॅनेज केलाय. कणकिणी किती डाऊन द लेग व्हाईट बॉलचा कॉल, थोडासा दडपण, थोडासा दबाव कारण समोर आपण पाहिलं तर दहशत आहे. कदमची दमदार बॅटिंग, आक्रमण केलंय. मागील बॉल वरती टोटल झाले ते आतापर्यंत एकूण एका बॉलच्या पाठीमागे 9 धावा. चांगली सुरुवात करून दिले बॅटरने. कणकिणी किती आलो तर कार्पेटने बॉल चालला गुदगुल करत लॉंग मध्ये दर्शक आहेत. एक तर सिंगल मिळते, सेकंडचा कॉल दिलाय परंतु नाही आहे, एकच सिंगल घेतली. ज्या पद्धतीने बॉल आला त्याला फेक केला, एक सिंगल येते. टोटल झाले ते 10. 2 बॉलच्या पाठीमागे चांगली सुरुवात करून दिली आहे. खतर बॅटिंग करते सध्या टीम NR वॉरियर्स टीम. दोन्ही मॅच आपण पाहिलं तर दोन्ही टीम एक मॅच जिंकल्यात. काळेश्वरी 11 टीम देखील दमदार पहिल्या मॅच मध्ये कामगिरी केली. स्ट्राईक एंडला बॅटर असणार आता सूर्यकांत. ओहो, दूरवरून फटका केलाय. डिस्कर लेग मध्ये जागा निवडली, बॉल थांबलाय पाण्यामुळे. एक तर सिंगल येते, सेकंडचा कॉल केलाय. क्षेत्ररक्षक दूर आहेत आणि तिथून मात्र 2 धाबा इथे मार्गस्थ केल्यात. सूर्यकांत बॅटिंगसाठी 2 धाबा इथे. 2 धाब्याची बदल, 2 धाब्याचं योगदान. तुटत झाले आतापर्यंत 12 धाबा. चांगली सुरुवात करून दिली. 0.3चा खेळ समाप्त झालाय. पहिलं षटक आपण बांधतोय. मार्गस्थ गोलंदाज अनिकेतच्या पद्धतीने डॅमेज गोलंदाजी एक्स्ट्रा रस या ओव्हरमध्ये आलाय. आणखीन एक डाऊन बॉल एक सिंगल येते.
एक्स्ट्रा रनच्या खात्यामध्ये एक सिंगल, टोटल झाले ते 13 धावा फलकावरती. 13 धावा झाल्यात. विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल. विकेट नाहीये तर डॉट बॉल टाकावे लागतील. आणखी किती बॅककोटला पंच केलाय, पण कव्हर मध्ये बॉल टाकून दिलाय. बॉल झाला इथे टन 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 4 साठी होईल. पंपम 4 धावा. चांगली सुरुवात आहे, चांगली सुरुवात. गोलंदाजांवरती फक्त आक्रमण केलंय आणि गोलंदाजांवरती फलंदाज तो डोंट बॉल टेक्निकल इथे शॉट खरं तर गेलाय आणि सूर्यकांतच्या पॅट मधनं चौकार आलाय. चांगली सुरुवात. दोन्ही फलंदाज, एकाने मारलाय षटकार, एकाने मारलाय चौकार. त्याने देखील पाठी जॉईन केली आहे. चांगल्या साथीनं तालमेल चांगला ठेवलाय. खरं तर बॅटिंग करत असताना दोन्ही बॅटरने एक्स्ट्रा रन देखील आले, त्यांनी मोठे फटके देखील आले. आणखी एक पंच करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल टप्पा करता थोडासा टच झाला. आलाय तो इथे डॉट बॉल. 17 धावा सध्या धाव फलकावरती आहेत. चांगली बॅटिंग केली मॅच मध्ये. पहिलं षटक चालू आहे. पहिल्याच मॅच, खरं तर पहिल्या मॅच मध्ये खूप धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर कोणत्याही तितक्यासा मॅच मध्ये धावा आल्या नाहीयेत आणि कदाचित हा मॅच आहे, हा फर्स्ट इनिंग आहे, इथे धावा येऊ शकतात. पदर आणखी टर्न करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा इथे बॅक टू बॅक 2 बॉल डॉट, परंतु एक डिक्लेअर झोन मध्ये बॉल चाललाय पाठीमागे आणि तिथून मात्र ओव्हरची होती समाप्ती. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या. इथे प्रथम बॅटिंग करते टीम यंगर वॉरियर्स आणि धावा झाल्या ते 18 धावा लास्ट मध्ये. दोन्ही फलंदाज चर्चा करतायत. चांगली बॅटिंग केली आहे. दुसऱ्या षटकाला इथे सुरुवात होती. विकेटच्या शोधामध्ये खरं तर जावं लागेल. त्या पद्धतीने अँगलनी गोलंदाजी होणं महत्वपूर्ण आहे. विकेट जर आल्या तरी मॅच मध्ये धावसंख्या कमी होईल, परंतु विकेट नाही आल्या तर धावसंख्या खरं तर धावेचा उच्चांक समोर ज्या पद्धतीने आपण बिल्डिंग पाहतोय तशा पद्धतीने उच्चांक खरं तर धावेचा वाढू शकतो. स्ट्राईक एंडला सध्याच्या घडीला बॅटर पियुष कदम. पियुष कदमने आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे. साथ देखील त्या पद्धतीने दिली आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज किरण चिकणे बॉलिंग ट्रॅक वरती आहे. किरण चिकणे 2 स्ट्राईक एंडला सूर्यकांत असणार आहे. पियुष कदम दिसतोय बॅटिंगसाठी. यावेळी समोर दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल चालले ते शॉर्ट फ्रंटमॅनला एक डिक्लेअर झोन मध्ये एक सिंगल येते. एक सिंगलची मदत, एक सिंगलचं योगदान टोटल झालं ते एकूण टीमच्या 19 धावा. किरण चिकणे वेग चांगला या गोलंदाजाकडे आणि प्रचंड वेगाने खरं बॉल डिलिव्हर केला. त्याच्यानंतर बॅटची कडा लागली, थोडासा हिस्सा वर आणि त्याच्यानंतर एक सिंगल आली बॉलवरती. सुरुवात चांगली होणं हे खूप महत्वाचं असतं. ऍज अ बॅटिंग असेल, ऍज अ बॉलिंग असेल, परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमची आतापर्यंत येणार वॉरियर्स टीमची सुरुवात चांगली झाली आहे. कारण का पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा झाल्यात ते 18 धावा. वॉट मॅच, वॉट बॅटिंग. एकाने षटकार टोकला, एकाने चौकार टोकलाय. सुरुवात चांगली केली. ज्या पद्धतीनं नो बॉलचा कॉल दिला होता, फ्रीटच्या बॉलवरती घणाघाती प्रहार केला आणि तिथून मात्र धाव संख्या चांगली उभारली गेली आहे. पदर किरण चिकणे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. मोठा फटका, विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचे कोणतीही मुलाखत नाहीये. आलाय तो डॉट बॉल. चांगली बॉलिंग इथे कडे खेळण्याचा मनसुबा केला होता, प्रयत्न केला होता बॅटरने, परंतु बॉल अगदी खालून चाललाय आणि डॉट बॉलचे होते सांगता किरण चिकणे. बघा खरं तर बॉलला पूर्णपणे ओळख केलं जातं, कारण का विकेट कोरडी आहे आणि ज्या वेळेस विकेट कोरडी असते त्या वेळेस बॉल अगदी बॅटरला दिसत असतो. फुल टॉस बॉल, मेजवानी होते. मेजवानी वाया जाते, परंतु पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल आणि त्याच्यामध्ये एक धाव ऍड केली जाईल टिकवर झोनच्या माध्यमातून. अशा 2 धावा एकंदरीत टीमची टोटल झाली ते 21 धावा. लास्ट मध्ये 21 धावा झालेल्या आहेत. व्हाईट बॉलचा कॉल, शर्कर टाकण्याचा प्रयत्न केला होता बॉलरने, परंतु पण लेगला बॉल चला मिळेल. त्यामुळे जोरकस खेळण्याचा फटका, बॉल हवेमध्ये स्टँड झालाय. स्वतः गोलंदाज विरुद्ध दिशेनं कॅच घेण्याची चांगला प्रयत्न राहिला, परंतु 2 धावा आल्यात. एक रन शॉट, त्याच्यामध्ये एक आपण धाव कमी करूया. चांगला फटका होता, विरुद्ध दिशेने धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. बॉल अगदी हाताला स्पर्श झालाय आणि त्याच्यानंतर बॉल हातातून निसटलाय. कारण का ज्याच्या वेळेस विरुद्ध दिशेला तुम्ही कॅच केला जात असता त्या वेळेस थोडंसं जड जात असतं, त्या वेळेस थोडंसं अवघड जात असतं. कारण का विरुद्ध दिशेत धावत असताना तुमची नजर, तुमची खूप महत्वाची, तुमची रनिंग ही खूप महत्वाची असते. बॉलर किरण चिकणे
पुन्हा एकदा धावून झाले एक व्हाईट बॉलचा कॉल. वेग खूप चांगला आहे परंतु दिशा खराब. एक सिंगल त्याच्यामध्ये एक +1 अशा एकंदरीत 2 टोटल आतापर्यंत 24 रन झालेले आहेत. व्हाईट +1 अशा 2 धावा, 2 धावेची मदत, 2 धावेचे योगदान. टोटल झाले ते 24 आतापर्यंत. या ओव्हरमध्ये एकूण धावा आले. त्याचा वेग चांगला इथे पेश करतोय. टप्पा देखील चांगला होता गोलंदाजाचा परंतु दिशा खराब आहे. एक चांगल्या संकल्पनेतून ही साकारलेली स्पर्धा सलग 3 वर्ष ही स्पर्धा आपली केलेली जाते. अभिमानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची आणि परंपरेची स्पर्धा. बॉलर किरण चिकणे वेग खूप चांगला. दिशेवरती कंट्रोल नाहीये गोलंदाजाचा. बॉलरला पुणे तयार होतोय. ज्यावेळेस खोदून काढलाय. ऑन साइडला बॉल टर्न केला. एक सिंगल येते. क्षेत्ररक्षक तैनात आहेत, अवेलेबल आहेत आणि तिथून मात्र एकच धाव मिळते. 1 धावेची मदत, 1 धावेचं योगदान. नक्कीच मी गोलंदाजाचं कमबॅक करून एक्स्ट्रा रन जरूर आल्या परंतु मोठा फटका आतापर्यंत कोणत्याही बॅटरला खेळू दिला नाहीये. ही खरं तर त्याची जमिनीची बाजू राहिली आतापर्यंत. पहिल्या ओव्हरमध्ये काही एक्स्ट्रा रन, या ओव्हरमध्ये देखील एक्स्ट्रा रन्स आल्यात. आणखीन एक व्हाईट बॉलचा कॉल आलाय आणि त्याच्यामध्ये प्लस धाव आणखीन एक ऍड करूया. एक्स्ट्रा रन्स इथे वारंवार इथे चूक करतोय गोलंदाज. ज्या पद्धतीनं वेग वाढवलं व्हेरिएशन ठेवावं लागेल. टप्पा खूप चांगला टाकतोय परंतु दिशा खराब. पुन्हा एकदा इथे 2 रन, 1-1 2 रन. खरं तर तुमचा धाव फलक वाढवला जातो. धावा कशामध्ये येणं खूप महत्वाचं आहे. यावेळेस बेकेट केलाय. एक्स्ट्रा कव्हर मधून उडवलाय बॉलला. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉलला धाडलाय आणि बॉल निघून जातोय सीमा रेषा पार. मिला रूम मचे दिया धूम, दिल मांगे मोर, आ चुका ये 4. व्हॉट अ शॉट. टेक्निकली शॉट येते. बेमिसाल फटका आणि खरं तर क्रिकेट मधला मातक सौंदर्याला फटका. इथे खेळलाय बॅटर सूर्यकांत दोनले. व्हॉट अ शॉट यार. 2 चौकार त्याच्या बॅट मधून आतापर्यंत आणि टोटल झाले त्या 29 धावा. 31 लास्ट ऑफ 0 विकेट्स. व्हॉट बॅटिंग. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 18 धावा आणि देखील कस काढतायत गोलंदाजा बेबडेन. ज्या पद्धतीनं स्ट्रोक खेळला गेला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. प्रत्येक खेळाडू आपण पाहिलं तर डीप पॉइंट मध्ये खेळाडू आहे आणि तिथून मात्र धावांचा उच्चांक आता वाढला जातोय. एक्स्ट्रा रन देखील आहेत आणि त्यातून मात्र मोठे फटके येत आहेत. पॉलर आणि गेट पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती फॉर द विकेट नाही. ओहो, पुन्हा एकदा वारंवार तीच चुकी होतीये गोलंदाजाकडनं. वेग आपण पाहिला, वेग खूप चांगला आहे, टप्पा चांगला आहे आणि त्याच्यानंतर दिशा पुन्हा एकदा खराब. कदाचित दबाव आपला महसूस करतोय गोलंदाज कारण की समोर चांगली बॅटिंग होतीये सूर्यकांतच्या माध्यमातून. आणखीन एक खराब बॉल. व्हाईट बॉलचा कॉल आला. रिबॉम्ब बाउन्स देखील म्हणजे हा बॉल तुम्ही पुन्हा टाकू शकत नाहीये. खराब डॅमेज गोलंदाजी. थोडासा दबाव महसूस करतोय. दबावाच्या छायेखाली गोलंदाज असणार आहे. चांगला बॉल. बॉल टप्पापर्यंत थोडासा आतमध्ये आलाय आणि टर्न झालाय. बघता बघता ओव्हरची देखील होती समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या. त्या बॅटिंग करत असताना एकत्र टीमच्या 2 लॉस मध्ये खेळतायत दोन्ही बॅटर आणि टोटल झाल्या त्या 33 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल आल्या त्या 18 धावा. या ओव्हरमध्ये 15 धावा आल्यात. काही बॉल आपण पाहिले तर पुढे मागे फाटी टाकले. काही बॉलवरती वेग प्रचंड पाहायला मिळाला. काही बॉलवरती एक्स्ट्रा रन्स जरूर या ओव्हरमध्ये आल्यात परंतु 3 धावा कमी दिल्यात. या ओव्हरमध्ये आल्या त्या 15. लॉस मध्ये दोन्ही बॅटर खेळतात आणि हीच खरी तर आतापर्यंत जमिनीची बाजू राहिली आहे या 2 बॅटरची टीमची. आता येलो बॉल, पिवळ्या बॉलचा वापर केला जाईल 3ऱ्या षटकासाठी. यास पंचांचा कॉल आला. 3ऱ्या ओव्हरला होती सुरुवात आणि ही संकल्पना खरं तर या सातारा जिल्ह्यामध्ये प्रथमच कोणी आणली असेल या स्पर्धेमध्ये तर दक्षिण जावळी क्रिकेट यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये सचिन वैद्य बॉलिंग ट्रॅक वरती आलेले आहेत धावाडा रोखण्यासाठी. परंतु 2 फलंदाज आक्रमक झाले. 2 फलंदाजांनी चांगल्या संयमानं बॅटिंग केली. एका बाजूला संयम ठेवावा लागतो आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला धाडस आणि तो आक्रमण करावा लागतो. सचिन वैद्य बॉलिंग ट्रॅक वरती. समोर आपण पाहिलं तर बॅटर पियुष कदम
ज्याने ठेवलाय एकदम आतापर्यंत चांगली बॅटिंग केली मॅच मध्ये. यावेळेस सरळ दिशेने समोर फटका व्हीसेप मध्ये सी कॉर्नर डोक्याच्या वरनं बॉल निघून जातोय. सी मार रेषा पार हवाई मार्गाने हवाई मिळतील त्या 60 ठोकलाय षटकार. व्हॉट अ शॉट. वेट ऑन वॉच. खर तर या बॉलचा वेट केला. हाफ ट्रॅकर मनगटाचा वापर टायमिंग प्रॉपर आणि त्याच्यानंतर दिले पाठ मध्ये आलेला हा दुसरा षटकार. टोटल झाले ते 39 धावा आणि एकाच गावातले खेळाडू आहेत आणि दोन्ही संघ एकाच गावातले आहेत आणि यांच्या पद्धतीने दोन संघ खेळ खेळत आहेत. व्हाईट बॉलचा काल येतोय आणि व्हाईट बॉलच्या दिसणारी धावा संख्या झाली ते 39 धावा. वाट बॅटिंग थोडासा दबावामध्ये आहे गोलंदाज सचिन वेंदे. पियूची चांगली बॅटिंग होती. दमखम दाखवलाय. आणखीन एक ऑन साईडला टर्न केलाय. ड्यूस्पर लेग मध्ये क्षेत्ररक्षक कॅच घेण्याचा प्रयत्न आणि कॅच घेतलाय परंतु बॉल हातातून निसटलाय. कदाचित याला साबण लावलाय की काय, कदाचित हाताला पाणी लावलाय की काय. पंचाचा इशारा आलाय तो नो बॉल. नो बॉलचा कॉल आलाय. चेस गोलंदाजाला दंडित केलंय. थ्रो गोलंदाजी आणि गोलंदाज आता नवीन वापरला जाईल. नवीन बॉलचा यूज केला जाईल. पंचाचा इशारा नो बॉल. धावा झाल्या ते आतापर्यंत 43 धावा झालेल्या आहेत. चला आपण धावा देत आहोत. पॅनल्टीच्या आहेत त्या एकूण 4, नोची 1 आणि 2 धावा पळून काढल्यात. अशा एकूण 7 धावा मिळतील. 2 धावा पळून काढलेल्या, 1 नो आणि 4 पॅनल्टीच्या, अशा 7 धावा या बॉलवरती येतील आणि पुढचा बॉल हा फ्रीड असणार आहे. पुढचा बॉल फ्रीडचा असणार आहे. टोटल झालं ते एकूण टीमच्या 47 धावा. 47 जबरदस्त. मी पहिलंच म्हटलं होतं या मॅच मध्ये धावा होतील. पहिल्या पण मॅच मध्ये 70 धावा पण वाहिल्या होत्या परंतु या मॅच मध्ये आतापर्यंत 47 धावा झाल्यात आणि तिसरं षटक मार्गस्थ आहे. बघा एकच बॉल झालेला आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये थोड्या 32 धावा झाल्या होत्या. 33 धावा झाल्या होत्या परंतु या 2 बॉलच्या पाठीमागे धावा आल्या. चला थोडी घाई करायची आहे. कोणता वेळ घेऊ नका प्लीज. चला बॉलिंग ट्रॅक वरती संदेश पवार बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. खरं तर सचिन यांची आपण गोलंदाजी पाहिली. थ्रो बॉल टाकला त्याच्यावरती 2 धावा. पॅनल्टीच्या 4 धावा. 1 नोचे फ्रीडचा बॉल असणारा समोर पियुष कदम ज्याच्या चांगल्या फॉर्म मध्ये चांगल्या रिदम मध्ये. बॉल देखील पंचाचा इशारा. व्हाईट बॉलचा कॉल येतोय. षटक हे लांबवर चाललंय. फ्री हिट कंपल्सरी असणारा एक सिंगल व्हाईट बॉलचा कॉल. 48 धावा सध्या धाव फुल कवरती झाल्यात. चांगली बॅटिंग त्याच्यामध्ये मोठे फटके काही आले. तिथून मात्र एक्स्ट्रा रन देखील आल्यात. एका गोलंदाजाला दंडित केलं. धावा होत आहेत. तिसरं षटक सध्या मार्गस्थ आहे. आणखीन एक बॉल व्हाईट बॉलचा कॉल येतोय. थोडंसं दडपणाच्या छायेखाली गोलंदाज. बॉलर देखील चेंज केलाय परंतु आतापर्यंत 2 व्हाईट त्याने टाकले. फ्री हिट कंपल्सरी असणार आहे. चांगली गोलंदाजी करणं महत्वाचं आहे. तिसरा षटकाचा खेळ चालू आहे. गोलंदाज संतोष पवार आणि स्ट्राईक एंडला पियुष कदम. लाजवाब बॅटिंग आतापर्यंत पियुष कदम 9 बॉलच्या पाठीमागे 23 धावेचं योगदान दिलंय. बॅकफूट लावून पंच केलाय. सी कॉर्नर डोक्याच्या वरनं बॉल निघून जातोय. सी मार रेषा पार. आली गुंगी वाजवली पुंगी. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आलाय. पियुष कदमच्या बॅट मधनं ठेवलाय त्याने दम. दाखवलाय ते दमकम षटकार. व्हॉट अ बॅटिंग. क्लास बॅटिंग करतो यार. ऑन साइड त्याचा फेवरेट झोन आहे आणि या झोन मध्ये करता टप्प्यावरती तो बॅटिंग करतोय. जेवढे स्ट्रोक ऑन साइडला खेळलेत फेवरेट झोन मध्ये स्ट्रॉंग त्याचे फटके पाहायला मिळत आहेत आणि टोटल झाले त्या बघता बघता तिसरं षटक चालू आहे मार्गस्थ. 55 धावा तब्बल कुठल्यात. आज 100 होतील का आजच्या दिवसामध्ये.
हे देखील पाहिले जाईल. 55 धाबा आणि 10 बॉलच्या पाठीमागे तब्बल 29 धाबा, त्याच्यामध्ये 3 षटकारांचं महत्वपूर्ण योगदान पियुष कदमने दिलं. चांगली बॅटिंग, संयम दाखवलाय, धाडस दाखवलंय. जिथे चांगले बॉल आहेत त्याला रिस्पेक्ट दिली जाते, जिथे खराब बॉल आहेत त्या प्रत्येक बॉलवरती आक्रमण केले पियुष कदमने. टोटल 55 बॉल झाले ते एकूण 2 झालेले आहेत. चार बॉलचा खेळ बाकी आहे. जबरदस्त यार, आक्रमण केलं. कोणत्याही गोलंदाजाला आता सोडला जात नाहीये. प्रत्येक बॉलवरती तुटून पडले, आक्रमण केलं जात आहे आणि हाच पर्याय निवडलाय पियुष कदमने. चांगली बॅटिंग एका साथीने आपण पाहिलं तर सूर्यकांत 6 बॉलच्या पाठीमागे 11 धाबा, 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. आणखीन किती दूरवरून खेळलाय, हवेमध्ये स्वार होत करत असताना बॉल चालला इथे चंद्रयान 3च्या वेळीला समोरच्या दिशेला बॉल सीमा पार ठेवलाय दम, चलता है कदम. आणखीन किती दर्जेदार स्ट्रोक षटकार. वाट बॅटिंग, क्लास दाखवलाय, खास दाखवलाय या बॅटरने. लाजवाब यार. टोटल झाले ते आतापर्यंत बोर्डवरती 61 धाबा. बॉलर तयार होत आहेत. आणखीन एक लगातारचा तिसरा बॉल चाला इथे सीमा रेषेच्या बाहेर. दिल है थंडा, खून में गर्मी है भारी. एक छक्का, लय भारी, लय भारी, लय भारी, लय भारी. लाजवाब यार बॅटिंग. बॅक टू बॅक इथे 3 षटकार बॅटर पियुष कदमच्या बॅटमधनं आणि त्याच्या धावा झाल्या त्या वैयक्तिक 12 बॉलच्या पाठीमागे 21 धावा. 5 षटकारांचं महत्वपूर्ण एकदा. काय बॅटिंग केली यार. हाणामारी त्याला पसंत आहे आणि तोच त्याने पर्याय निवडलाय. आणि मी म्हणेन आता बॉलरचा अगदी पिसं काढलेत बॉलरची. लाजवाब बॅटिंग, आक्रमण हाच पर्याय. चौथा येणार का? पुन्हा एकदा बॉलर तयार होतोय. आणखीन एक, वा भाई वा. बॉल चाललाय त्या सीमा रेषेच्या बाहेर. आणखीन किती क्रॅटिंग, क्रॅकेबल, क्रेझी, गुड शॉट, षटकार. का बॅटिंग चालली. 4 बॉल मध्ये 4 षटकार ठोकलेत या पट्ट्याने. टोटल झाल्यात 69 धावा आणि वैयक्तिक 47 धावा झालेल्या आहेत. कमालीची बॅटिंग. 3 धावांची फक्त गरज आहे. 3 धावांची 50 साठी गरज आहे. आजच्या दिवसामध्ये खरं तर 50ला अगदी जवळला फलंदाज पियुष कदम. 6 षटकार, 4 लागोपाठ ठोकले त्या पट्ट्याने. आणखीन एक 5वा देखील आलाय आणि दक्षिण जावळी रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये पर्व क्रमांक 3 मध्ये पहिली हॅट्रिक ठोकणारा पट्टी आहे. एकदा बॅट वरती करायची आहे पियुष कदम. टीमचा खर तर काय जबरदस्ती अर्धशतक ठोकलंय या पठ्ठ्याने. 5 बॉल मध्ये तब्बल 5 षटकार ठोकलेत आणि टोटल झाल्या तर एकूण एकत्रित टीमच्या 79 धावा. एकदा पियुष कदम बॅट वरती करायचे पुन्हा एकदा. लगातार 7 षटकार आले, क्षमा असावी. लगातार 6 षटकार ठोकणारा पियुष कदम. लाजवाब बॅटिंग. NR वॉरियर्स टीम मधून खेळत असताना आणखीन एक येते आणि आता बॅटर सूर्यकांत यांनी देखील पार्टी जॉईन केली आहे. त्यांच्या देखील बॅट मध्ये निघालाय मोठा धक्का. हँडसम स्ट्रोक, षटकार. चला, संघ मालक नितीन चिकणे यांच्या माध्यमातून पियुष कदमला 500 रुपयाचं कॅश प्राइज भन्नाट बेग टाकला गेलाय. व्हाईट बॉलचा कॉल आलाय. टोटल झाले त्या 86 धावा. आज खरं तर उच्चांक गाठलाय.
या मॅच मध्ये 50 धाबा ठोकल्यात पियुष कदमने. 53 धावडे खेळतोय. 7 षटकार त्याच्या बॅट मधून आले 14 बॉलच्या पाठीमागे. यावेळेस भन्नाट वेग, प्रचंड वेग. पियुष कदम यार नाव मध्ये दम आहे आणि त्याचे कदम देखील खूप चांगले चालतात. वय वर्ष 19. एक युवा टॅलेंटेड खेळाडू. जबरदस्त बॅटिंग. कुसुंबी गावचा खेळाडू, कुसुंबी गावचा सितारा, कुसुंबी गावचं खरं तर प्रतिनिधित्व करत असताना आज आपल्या जावळीचं भविष्य, कुसुंबीचं आपल्या खरं तर हे फ्युचर आहे. अपकमिंग स्टार पियुष कदम. जबरदस्त बॅटिंग केली मॅच मध्ये. पुन्हा एकदा स्ट्राईकला 5 बॉलमध्ये 5 षटकार तब्बल ठोकलेत. म्हणजे 2 धाबा आल्या होत्या आणि तिथं 2 बॉल होता, कारण का पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला होता पॅटर्नने. लाजवाब बॅटिंग. बॉलर तयार होत आहेत. शरीरापासून दूर ठेवला या बॉलला. म्हणजे डॉट बॉलची येते सांगता. डॉट बॉल येत असताना नेक्स्ट मॅच आपण खरं तर टॉस करणार आहोत. श्री दत्त फायटर्स आणि चावली टायगर्स हे 2 संघ आमने सामने असणार आहेत. नेक्स्ट मॅच करिता बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अनिकेत चिकणे. दुसरं षटक हातात आपलं वैयक्तिक. अनिकेत चिकणे चांगली गोलंदाजी केली आहे या षटकामध्ये. परंतु समोर पियुष कदम असणार आहे. आणखीन एक तशाच पद्धतीनं त्याच टप्प्यावरती तोच वेग टाकला गेला तो डॉट बॉल. चांगला बॉल हाताळण्याचा प्रयत्न केला आणि 2 बॉल लगातार पियुष कदमला करत डॉट टाकलेत. लाजवाब चांगली बॉलिंग. गतीमध्ये परिवर्तन. चेंज ऑफ द पेस. बॉल टप्पा पडलाय. थोडेसे उछाल. व्हाईट बॉलचा कॉल येतोय. थोडासा बाउन्स आलाय आणि पंचाचा इशारा व्हाईट बॉलचा कॉल आलाय. एक अतिरिक्त रन्स आपण जोडत आहोत. 88 धावा तब्बल. पियुष कदमची लाजवाब बॅटिंग. 53 धावा. 7 षटकारांचं योगदान. 4 खाणे चितमुंड्या. कोणती जागा सोडली नाहीये तिथे फटकेबाजी केली नाहीये पियुष कदम. आणखीन एक फटका फसलाय. कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. तो माय गॉड. भाई क्रिकेट में इतनी गलती कभी नहीं चलती. हातात झालाय. नाराज झालाय गोलंदाज. कॅच होती कुणाला आणि कॅच घेण्याचा प्रयत्न कुणी केला आणि तिथून मात्र 2 धावा इथे पळून काढलेल्या आहेत. खराब प्रदर्शन, खराब प्रदर्शन. आधीच करतर धावांची लई लूट केली. कव्हर मध्ये करतर हा कॅच होता. स्वतः गोलंदाज अनिकेत केले होते. टोटल झाले तर 90 धावा बोर्ड वरती सजल्यात. आजच्या दिवसामध्ये उच्चांक गाठलाय आणि आता 100 होतील का? 100 होतील का हा देखील प्रश्न आहे. आणखीन 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे. जबरदस्त बॅटिंग केली या 2 फलंदाजाने. आक्रमण हाच पर्याय निवडलाय पहिल्यापासूनच आणि पहिल्यापासूनच दबाव टाकण्याचा प्रयत्न प्रत्येक गोलंदाजांवरती टाकण्याचा प्रयत्न केलाय पियुष कदम आणि सूर्यकांत यांनी. लाजवाब. भरत कोकरे बॉलिंग ट्रॅक वरती आलेले आहेत. समोर सूर्यकांत. त्यांचा मारा पाहायला मिळेल. 90 धावा 4 षटकांच्या पाठीमागे जमवल्यात. बॉलर तयार होत आहेत. त्यामुळे जबरदस्त बॉल. बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी डोक्याच्या दिशेने बॉल जात असताना चांगली बॉलिंग, चांगला टप्पा, चांगला शोधला गेलाय. भरत कोकरेच्या माध्यमातून आलाय तो डॉट बॉल. 5 बॉलचा खेळ शिल्लक बाकी आहे. 90 धावा धाव फलकावरती जमवल्या गेल्यात. चांगलं बॅटिंगचं प्रात्यक्षिक उदाहरण आपण पाहिलं तर 2 फलंदाज त्यामुळे बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न, एक सिंगल शोधण्याचा घेण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉलचे होते सांगता लाजवाब गोलंदाजी आहे. जी खरं तर 2 फलंदाज सुसाट सुटले होते, वाद्य खेळ करत होते, त्या आता दोन्ही फलंदाजाला इथे खरं तर थांबवलंय, थकवलंय. आता या पाठीमागे 90 धावा धावफलक 4 बॉलचा खेळ बिचित बाकी आहे. त्यामुळे जबरदस्त स्ट्रोक लॉंग ऑफ आणि डीप कव्हर मध्ये आहे, परंतु बॉल थोडासा थांबला गेलाय आणि तिथून मात्र एकच सिंगल येते. 91 धावा 91 लॉस ऑफ 1 विकेट. जबरदस्त बॅटिंग यार. कोणते विकेट इथे आतापर्यंत घेतले नाहीये, कोणत्याही गोलंदाजाला यश आलेलं नाहीये. ज्या हातामध्ये बॉल आले होते ते कॅचेस निसटल्या गेल्या, परंतु 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 100ला 9 धावांची गरज आहे आणि समर बॅटिंग साठी आहे आयुष कदम, पियुष कदम. हो, यावेळेस फक्त दिशा दिली फ्लिक केलं या बॉलला आणि एक सिंगल येते. एक सिंगलची मदत, एक सिंगलचं योगदान. टोटल झालं त्या बँड पियुष कदम 19 बॉलच्या पाठीमागे 56 धाबा आणि 11 बॉलच्या पाठीमागे 20 धाब्याचं योगदान खरं तर सूर्यकांत यांचं राहिलं. 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि या 4 बॉलच्या पाठीमागे फक्त गोलंदाजांना
2 धावा दिल्यात. एकंदरीत टीमच्या 92 धावा सब 0. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पियुष कदम, भरत कोकरे पुन्हा एकदा तमदले एक व्हाईट बॉलचा कॉल. एक अतिरिक्त रन्स जोडत आहोत. एक अतिरिक्त रन्स टीमची टोटल 93 धावा. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. बॅलन्स आपण पाहिलं तर बॅटिंग करणार टीम लाजवाब यार. दोन्ही फलंदाज जेवढं कौतुक करत तेवढं कमी आहे. एखादा बर्फाचा कडा डोक्यावरती ठेवलाय आणि तशा पद्धतीनं शांत विचारानं बॅटिंग केली आहे. बॉलर तयार होतील पुन्हा एकदा भरत कोकरे. त्यावेळेस ब्लॉकॉनचा बॉल जबरदस्त फटकालाय. लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये बॉल चाल येते सीमारेषेच्या लगत. तोपर्यंत एक सिंगल आतापर्यंत येते. नंदेश कदम खरं तर पियुष कदमचे वडील आहेत आणि त्यांच्या माध्यमातून रोख रक्कम पियुष कदम साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलंय. आणि नितीन चिकणे यांनी खरं तर 500 रुपये त्यांच्याकडून देखील कॅश प्राइज झालाय. पण एकदा या बॉलच फटका ड्यूस कनेक्ट मध्ये निवडला गेलाय आणि बॉल चालला इथे काय कॅच घेतलेला आहे. आणि ते फलंदाज पहिली खरं तर जोडी फोडण्यामध्ये या गोलंदाजाला भरत कोकरेला यश आलंय. ते शेवटच्या बॉलवरती या ओव्हरमध्ये धावा फक्त आल्या त्या 3 आणि एकत्रित टीमच्या झाल्या त्या 93-94 धावांचं लक्ष असणार आहे. परंतु पियुष कदमची जर बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाते एकदा मित्रांनो. काम करो ऐसा कि नाम बन जाए, नाम ऐसा करो एक पहचान बन जाए, पहचान ऐसी बनाओ एक मिसाल बन जाए, मिसाल ऐसी बनाओ एक इतिहास बन जाए. इतिहास घडवलाय आजच्या दिवसामध्ये पियुष कदमने. चला संघ मालकांकडे माध्यमातून चला आपण टॉस करत आहोत. श्रीदत्त फायटर्स आणि सावली टायगरच्या 2 संघांच्या माध्यमातून करूया आपण टॉस. दोन्ही संघांना एकाला विनंती आहे की मित्रांनो आपण टॉस साठी या. यानंतरची मॅच क्रमांक आहे 7 श्री दत्त फायटर्स विपक्ष जावली टायगर अशी मॅच होणार आहे. आणि आपण टॉस करत आहोत. सचिन मोरे मामा यांना विनंती आहे याने आपल्या शुभस्य आपण टॉस करावा अशी विनंती आपण त्यांना करूया. नाणेफेकीचा कौल हा महत्वपूर्ण आहे आणि तो आपण करत आहोत. टॉस या ठिकाणी आपण करत आहोत. 2 टीम मध्ये एका बाजूला संघ आहे श्री दत्त फायटर जो संघ सकाळी खेळला त्यांनी एक सामना गमावलेला आहे. त्यांच्या विरोधामध्ये जावली टायगर हा संघ आहे आणि तो आता एकामेकासमोर येऊन ठाकलेला आहे. आपण नाणेफेकीचा कौल करूया. कोण मागणार टॉस? ओके, टीम श्री दत्त फायटर नाणेफेकीच्या कौलचा आवाज आपण कॉइन स्पिन करूया. जावली टायगर नाणेफेकीच्या कौलचा आवाजाने आपण कॉइन स्पिन करूया. ओके, छापा नाणेफेकीच्या कौलचा आवाज आहे आणि आलेला आहे तो छापा. जावली टायगरने टॉस जिंकलाय. काय घेत आहे? छापा 2 वेळा मागितलाय आणि छापाच आलेला आहे. आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत आहे. पहिल्या मॅचचा रिझल्ट काय आहे? एक मॅच जिंकलं. म्हणजे संघ दुसऱ्या विजयाच्या शोधामध्ये आहे. निश्चित आपण श्रीदत्त फायटर्सकडे जाऊया. एक सामना त्यांनी गमावलेला आहे परंतु संघ पहिल्या विजयाच्या शोधामध्ये आहे. विजय बॅटिंग करायची आहे. पहिल्या मॅच मध्ये तुम्ही वैयक्तिक 43 फुटलेले आहेत. या मॅच मध्ये काय प्लॅनिंग करताय? आम्ही या मॅच मध्ये आम्ही टॉस जिंकलो असतो तर आम्ही पहिली फलंदाजीच केली असती कारण पहिल्या मॅचला आम्ही चेसिंग करतो आमच्याकडून चेस झाला नाहीये. आम्ही विचार केलाय की पहिली बॅटिंग करून एक 60-65 रनचा टार्गेट. अधिकचा वेळ घेणार नाही. श्रीदत्त फायटर्स तुम्हाला आणि जावली टायगर तुम्हाला टॉस झालेला आहे. जावली टायगरने टॉस जिंकलाय. त्यांनी सांगितलं की आम्ही क्षेत्ररक्षण करत आहोत आणि टीम श्रीदत्त फायटर या टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित करतो. ही नाणेफेकीच्या कौलची माहिती आहे. वया कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया या सामन्याचं धावतं वार्तांकन.
आम्ही धावांमध्ये करेक्शन करतोय. जिथे 94 धावा झाल्या, शेवटच्या षटकामध्ये धावा आल्या होत्या एकूण 4 रन्स आणि 4 षटकांमध्ये 90 धावा झाल्या होत्या आणि एकूण धावा बनवायच्या आहेत त्या 95 धावा बनवायच्या आहेत काळेश्वरी 11 टीमला. येणार वारीवस आजच्या दिवसामध्ये खरं तर या टीमने उच्चांक गाठलाय. पियुष कदमची जबरदस्त बॅटिंग राहिली या मॅच मध्ये. संदेश पवार बॅटिंगसाठी दाखल झाले, त्यांनी त्यांच्या समवेत अनिकेत चिकणे बॅटिंगसाठी दाखल झाले. दोन्ही बॅटरला खरं तर ताबडतोब बॅटिंग करणं हा रूल खरं तर करायचा आहे. पंधरा मिनिटाला मागवा. 95 धावेचं मोठं टार्गेट ठेवलंय आणि गोलंदाज याचा वापर केलाय पहिल्या षटकासाठी. पियुष कदम यार हे नाव चर्चेमध्ये आलंय. त्याचं कारण उत्तम कारण आहे, कारण त्याचा खेळ पहिलाच बॉल पियुष कदमचा व्हेरिएशन ठेवलंय. पहिलाच बॉल टर्न केलाय, स्विंग केलाय आणि पहिला बॉल आला तर डॉट बॉल. चांगली सुरुवात करून दिली. ही मॅच जिंकायची असेल ना तर काळेश्वरी 11 टीमला मोठे फटके खेळणं ते महत्वाचं राहील. पहिला बॉल आला डॉट आणि स्ट्राईकला एंडला अनिकेत चिकणे आणि संतोष यावेळेस हवेमध्ये स्वार केला. पॉइंटमध्ये बॉल, कव्हरमध्ये बॉल चाललाय आणि पहिल्याच बॉलवर दुसऱ्या बॉलवरती विकेट येते. अनिकेत चिकणे होतील बाद. जबरदस्त बॅटिंग, त्याच्यानंतर बॉलिंग देखील खूप सुंदर टाकली आहे. 2 बॉलच्या वाटेमागे पहिला बॉल डॉट आला, दुसऱ्या बॉलवरती विकेट आली आहे. सुरुवात मी म्हणेन चांगल्या पद्धतीने केली आहे. बॅटर आपण पाहिला तर 2 बॉल खेळलाय, परंतु भोपला फुलता आला नाही बॅटरला. अगदी सस्त्यामध्ये चाललाय. 0 मध्ये बाद होतोय, नाराज आहे जड पवरने, तो बाहेर येतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ज्या बॅटरला यायचं त्या बॅटरला खरं तर आक्रमण करणं हे खूप महत्वाचं असणार आहे. पियुष कदम जबरदस्त गोलंदाजी. बॉल टप्पा पडलाय, टर्न होतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. किरण चिकणे एका बाजूला, संतोष पवार त्यावेळेस पुन्हा एकदा बॉल स्विंग अँड मिस. व्हॉट अ बॉलिंग अँड व्हॉट अ स्पिन. इट्स अ डॉट बॉल. 3 बॉल लगातार डॉट, त्याच्यामध्ये विकेट. चांगली गोलंदाजी मॅच मध्ये. पियुष कदमने आपला दमखम तरारा दबदबा दहशत सोडून चाललेला खेळाडू आणि बॅटने खेळलाय. ऑन साईडला बॉल टर्न केला. डिस्कनेक्ट मध्ये बॉल जात असताना एक सिंगल येते. पाण्याने बॉल थांबला, त्याने एकच सिंगल येते. इक्का दुक्का से काम नहीं चलेगा, इक्का दुक्का से ये काम नहीं बनने वाला है, इक्का दुक्का से मैच नहीं होने वाली है. इस मैच को जीतना है, उस मंजिल तक जाना है तो 24 छक्के लगाने पडेंगे. या मॅचला जिंकायचा आहे तर चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. गणेश अशोक चिकणे यांच्या माध्यमातून गणेश अशोक कदम खिरकंडी यांच्या माध्यमातून त्यावेळेस पुन्हा एकदा डाऊन द लेग व्हाईट बॉलचा कॉल आलाय. गणेश अशोक चिकणे यांच्या माध्यमातून पियुष कदम यांच्यासाठी रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज आलाय. उनके एटीएम के पैसा अपने एटीएम में चेक न वाउचर न गूगल पे न फोन पे न पेटीएम न एटीएम, ओनली कॅश. त्यावेळेस पुन्हा एकदा बॉल टर्न होताना स्विंग अँड मिस आणि तिथून मात्र लेग बाईकच्या माध्यमातून एकच सिंगल येते. एकंदरीत टीमच्या धावा झाल्या त्या एकूण 3 धावा, 1 विकेटचं नुकसान. संतोष पवार आणि किरण चिकणे, परंतु पियुष कदमची जबरदस्त गोलंदाजी आहे. इथे समोरच्या दिशेने लागवता क्षेत्ररक्षक पाहताय आणि पाहता बॉलला उडवलाय, परंतु बॉल निघून जातो. इथे सीमा रेषा पार आलेला इथे संघर्षमय एव्हर क्वालिटीचा हाय अँड हँडसम बिग क्वालिटी धमाका लेट पण थेट षटकार. या षटकारांची खरं तर गरज आहे आणि हे जर मोठे फटके आले तर मॅच बनवू शकते काळेश्वर 11 टीम साठी. एका षटकाचा खेळ समाप्त झाला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या अगदी टीमच्या फक्त आणि फक्त 9 धावा, त्याच्यामध्ये 1 विकेट. महत्वपूर्ण 5 झाल्या. 2 फलंदाज
आक्रमण करावं लागेल. 95 धावा, 95 रन्स खरंच बनवायचे आहेत. 4 षटकांचा किल बॅलन्स आहे आणि 12 धावांची गरज आहे. 86 धावा जमवायच्या त्या कशा पद्धतीने बदलण्यात येईल आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आयुष वेंदे बॉलिंग ट्रॅक वरती समोर चांगले तर बॅटिंग होणं महत्वाचं. पहिलाच बॉल डॅमेज बॉल, पहिलाच बॉल नो टाकलाय. वेगावरती स्वार परंतु टप्प्यावरती नियंत्रण नाहीये. आलाय तोही ते नो बॉलचा कॉल. अतिरिक्त रन त्याच्यामध्ये गेस्ट रन अशा 2 धावा टोटल झाल्या त्या 11. 111 सध्या बोर्डवरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 1 विकेट आणि 11 धावा लागल्यात. फ्रीटचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. लाऊड अपील केली आहे, स्ट्रॉंग अपील केली आहे, परंतु अपीलला विश्वास कमी आहे. तोपर्यंत एकच सिंगल येते लेग बाईटच्या माध्यमातून. अपील खरं तर कोर्टामध्ये देखील वकील करतात, परंतु ही अपील वेगळी आहे. ही अपील वेगळी आहे. इथे विकेटसाठी अपील होती आणि तिथून मात्र स्पष्टपणे नकार दिला पंचांनी. एक सिंगल येते लेग बाईटच्या माध्यमातून आणि टोटल झालं त्या 12 धावा स्कोर कार्डवरती. त्यावेळेस वेंदे यांचा फुल टॉस बॉल. फुल टॉसला माफी नाहीये. गोईंग गोईंग गोईंग. इट इज अ कॅच घेतला इथे डिस्कन लेग मध्ये आणि आणखीन एक फलंदाज होईल इथे बाद. चांगला कॅच इथे घेतलाय. बॉल उडवला होता, फुल टॉस होता, मेजवानी होती, लॉलीपॉप बॉल होता. चिकन चिल्ले मध्ये कन्व्हर्ट करायचं होतं. बॉल बराच काळ हवेमध्ये राहिला तरगत आणि त्याच्यानंतर महत्वपूर्ण विकेट आली आहे. बॅटर इथे गॉन झालाय. संदेश पवार 5 झालेत. संदेश पवार नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. जे बॅटर आपण पाहिले तर अगदी सस्त्यामध्ये मी म्हणेन भागीदारी साझेदारी ही खूप महत्वाची असणार आहे आणि जबाबदाऱ्या आहेत त्या खरं तर वाढल्या गेल्या तर येणाऱ्या बॅटरवरती. बॉलर तयार होतोय. लेफ्ट हँड बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. नेहमीच आक्रमक असतात लेफ्ट हँड बॅटर. एक वेगळ्या शैलीचे त्यांच्याकडे खूप ताकद असते आणि याचा वापर करावा. अक्षय फुल टॉस होता अक्षय साठी. इथे काय घडलं? पंचांचा इशारा येणं बाकी आहे. एक सिंगल काढली आहे. बाईकच्या माध्यमातून एकच धाव मिळते आणि सेव्ह बॉल. हा बॉल सेव्ह आहे. एकच सिंगल येते. बाईकच्या माध्यमातून ही धाव येते. एक सिंगल टोटल झालं त्या 13. लक्ष आहे 95 धावा जमा करायच्या. समोर बॅटिंगसाठी आता किरण चिकणे याच्यावरती जबाबदाऱ्या वाढल्यात. बॉल हवेमध्ये स्टँड झालाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे परंतु बॉल निघून जातोय. सीमा रेषा पार आलेला हा मोठा धमाका. बिग स्ट्रोक अँड हँडसम. इट इज एस बँक मॅक्सिमम क्रेझी गुड शॉट षटकार. हेच तर फटके ठोकायचे. हे फटके आलं तर मॅच बनू शकते. मॅच संपला नाहीये जोपर्यंत शेवटचा बॉल टाकू शकत नाहीये. मॅच कधी टर्न होऊ शकतो. मॅच कधीही भरारी घेऊ शकतो. अशा पद्धतीचे बॅटिंग होणं खूप महत्वाचं आहे. 19 रन्स आणि त्याच्यामध्ये 2 विकेट आणि सध्या दुसरा षटक मार्गस्थ आहे. नेक्स्ट मॅच श्रीदत्त फायटर्स आणि जावली टायगर्स हे 2 संघ आमने सामने. सध्याची मॅच जबरदस्त होती. एनआर वॉरियर्स टीम आणि कालेश्वरी 11 टीम. आणखी किती पार्टनर स्ट्रोक केलाय. ऑन साईडला टर्न केलाय. हे काय घडलं? डोक्यावरती हात ठेवले. हा चुकीचा थ्रो टाकलाय. तिकडे कोसळलाय. चिखलामध्ये पडलाय. तोपर्यंत धावा येतील त्या मात्र. ह्याच तर खरं तर रबॉल क्रिकेटमध्ये गमती जमती पाहायला मिळतात. आनंद घ्या, आनंद द्या, आनंदामध्ये सामील व्हा. आज प्रत्येक जण या टीम खरं तर या क्रिकेटला एन्जॉय करतोय. रबॉल बॉल क्रिकेट म्हटलं तर आजूबाजूला पाणी पाहतोय, हिरवगार खरं तर आपण गवत देखील पाहतोय, चिखल त्याच्यामध्ये पाहतोय. त्याच्यामध्ये हा रंगलेला खेळ. त्यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये स्टँड झाला. क्षेत्ररक्षक स्वतःचे रक्षक आले तिथे. एक सिंगल धाव. एक सिंगलची बदलत एक सिंगलचं योगदान टोटल झालं ते आतापर्यंत एकंदरीत टीमच्या 22 धावा. 22 धावा. त्याच्यामध्ये 2 विकेट आणि 2 षटकांचा देखील खेळ समाप्त झालाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 विकेटचं पतन आणि 22 धावा. 22 धावा. आणखी 12 धावांची गरज आहे. 3 षटकांचा देखील बॅलन्स आहे. आता येलो बॉल
या बॉलचा खरं तर वापर केला जाईल, कारण काही संकल्पना खरं तर या सातारा जिल्ह्यामध्ये पहिले कोणी आणली असेल तर खरं तर दक्षिण जावळी या प्रीमियर लीग मध्ये या सर्व आमच्या आयोजक कमिटीने येलो बॉलचा आता वापर केला जाईल. हीच आम्ही खरं तर येलो बॉल रायगड प्रीमियर लीग मध्ये पाहिला, हाच बॉल खरं तर आम्ही नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये देखील पाहिला आणि हाच बॉल खरं तर सातारा जिल्ह्यामध्ये आज पहिल्यांदाच या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत. या बॉलचा एक वेगळाच क्लास आहे. हा बॉल जास्त टर्न होत नाहीये, हा बॉल जास्तीत जास्त बॅट वरती येतो, म्हणून हा बॉल तुम्हाला खरं तर खूप चांगल्या पद्धतीने योग्य त्या टप्प्यावरती टाकावा लागतो. बॉलर तयार होतं तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज पियुष कदम. हा बॉल अडुक्या शैलीने टाकलाय, पंचांचा इशारा, बॉल येतो, व्हाईट बॉलचा कॉल, उजव्या खूपच बाहेर बॉल चाललाय. एक अतिरिक्त रन्स टोटल झाले ते 23, 2 विकेटचं नुकसान. पियुष कदम पहिलं षटक खूप चांगलं राहिलं पियुष कदमचा. दुसऱ्या बॉलसाठी सज्ज होतोय, यावेळी जबरदस्त स्ट्रोक येतोय, क्षेत्ररक्षक धावतायत, पळतायत, कॅचची नामी संधी उपलब्ध झाली आहे, नजर ठेवली, हात वरती, विकेटचा पता लाजवाब, रनिंग हँड कॅच समीर चिकणे यांनी घेतल्या. पकड़ो कैच और जीतो मैच, टप द कैच, विन द मैच. मेहंदी रन लाते सूखने के बाद और गेंदबाज को मजा आता है सफलता लेने के बाद. रेडिंग है कैच, बेटर गॉन. वाट कॅच पाहिलं, पारखलं खरं तर समीर यांनी आणि बॉलच्या खरं तर रेंज पर्यंत गेलं आणि तिथून मात्र आणखीन एक फलंदाजी ते बाद झालाय. भरत कोकरे ज्यांनी शेवटचं षटक अप्रतिम टाकलं होतं, तोच भरत कोकरे आज खरं तर षटक टाकताना संकटमोचक बनला जरूर शेवटच्या षटकामध्ये, परंतु पुन्हा एकदा या दुसऱ्या इनिंग मध्ये त्याला संकटमोचक बनायचं आहे. किरण चिकण्यांच्या माध्यमातून समीर चिकण्यासाठी खरं तर 100 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. पदर तयार, शामिल जबरदस्त फटका, व्हॉट अ कॅच ऑफ द मॅच. पियुष कदम जो नेहमी ठेवतो दमदार खेळाडू आहे, चालक आहे, चीता आहे. ज्या पद्धतीनं बॅटिंग, ज्या पद्धतीनं बॉलिंग, त्याच पद्धतीनं यार फिल्डिंग, सर्व गुण संपन्न असलेला एखादा कार्यकर्ता असतो ना, तसा हा खेळाडू. वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व सर्व गुण संपन्न आणि सर्व गुण संपन्न असलेला खेळाडू म्हणजे पियुष कदम. लाजवाब. पियुष कदम साठी देखील किरणजी चिकणे साहेबांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज. उनका एटीएम का पैसा अपने एटीएम में चेक ना, वाउचर ना, गूगल पे ना, फोन पे ना, पेटीएम ना, एटीएम ओनली कॅश. फिर क्या बात. चला बॅटर मैदानामध्ये दाखल झाल्यात. बॅक टू बॅक इथे 2 विकेट आणि हॅट्रिकचा आता बॉल असणार आहे. पियुष कदम ज्याने दाखवला आपला दम आणि ज्याच्या नावाचा खरं तर डंका राहिलाय. ट्रेंड मध्ये असलेला खेळाडू, उभारता सिताराम, युवा खेळाडू. हलक्या हाताने खरं तर खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॉल चालला इथे नो बॉलचा कॉल. अशा 2 धावा आपण ऍड करूया. बॅटर कोण? संकेत. बॅटिंग साठी 2 बॉलचा कॉल दिला पंचाने. फ्री हिटचा बॉल असणार आहे. बॉलर तयार होतील, त्यामुळे चांगला बॉल टॅप सिस्टमचा वापर केला, वळण देण्याचा प्रयत्न, परंतु बॉल तिथेच खाली राहिला आणि तिथून मात्र 1 धाव इथे मिळत असताना टोटल झाले ते आता एकूण 26 रन आणि 4 विकेटचं बदल. बॅक टू बॅक 2 विकेट आल्या. जेवढं आम्ही कौतुक करू यार पियुष कदमचं, ज्या पद्धतीने बॉल टाकला, कॅच अप्रतिम घेतला बॅक टू बॉलर. सर्व गुण संपन्न असलेला खेळाडू, कर्तृत्व, वक्तृत्व, नेतृत्व खरं तर उसणं मिळत नसतं. हे स्वतःला खरं तर प्रात्यक्षिक करावं लागतं आणि तो हा खेळाडू अडकेने घेते डॉट बॉल. डावकडे आताचा फलंदाज मैदानामध्ये दाखल तर जरूर झाला अक्षय आणि सध्या त्याला देखील बांधून ठेवलंय. नेहमीच ऍक्टिव्ह असतात, नेहमीच आक्रमक असतात, परंतु हाच पर्यंत निवडायचा आहे. टोटल आतापर्यंत झाल्या त्या 26 धावा. चांगली बॉलिंग सध्या पियुष कदमची पाहत आहे. तिसरं षटक सध्या मार्गस्थ येईल बॉलचं आणि काय गोलंदाजी राहिली पियुष कदमच्या. जबरदस्त बॉल, जबरदस्त. आणखीन किती डॉट बॉल, व्हेरिएशन ठेवलं, बॉलचा टप्पा थोडासा पाठीमागे ठेवलाय आणि हलुवार पद्धतीनं बॉल इथे टाकला आणि गुंगारा देत असताना इथे डॉट बॉलची होती सांगता. त्याचं अॅक्युरेशन, त्याचं परफेक्शन, त्याचं डायरेक्शन, त्याचं कॉम्बिनेशन, सर्व गोष्टी मैदानामध्ये संपन्न होत आहेत. लाजवाब गोलंदाजी. डाऊन द लेग, व्हाईट बॉलचा कॉल, काही हरकत नाहीये.
एक्स्ट्रा रन एक केली तरी काही फरक पडणार नाहीये. एका धावेने 2 धावेनं मॅचला त्यांनी 4 धावा जमवल्या गेल्या. 54 धावा लास्ट बॅटिंग केली. चाबले सारख्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. पाठीमागे बॉलला फक्त पुश केलाय. लेग बाईटच्या माध्यमातून एक सिंगल येते आणि बघता बघता ओव्हरची देखील होती समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 29. येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 66 धावांची. प्रति ओव्हर मध्ये 33 धावा म्हणजे ही मॅच बनू शकते. मॅच संपली नाहीये. तब्बल षटकार ठोकावे लागतील ते 11. 66 धावांची गरज आहे. बारा बॉल 66 धावांची गरज म्हणजे एक बॉल काढून टाका आणि तुम्हाला 11 बॉल मध्ये 11 षटकार ठोकायचे. बक्षिकांची खरं तर आपण खैरात पाहिली, उदलन पाहिली या स्पर्धेमध्ये. या मॅच मध्ये आपण पियुष कदमची आपण 50 पाहिली. लाजवा बॅटिंग केली. बॉलर नेम 4थ्या षटकासाठी बॉलरचा वापर केलाय. श्रीकांत बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल व्हाईट बॉलचा कॉल. बॉलचा देखील कॉल दिलाय. हा बॉल तुम्ही पुन्हा टाकू शकत नाहीये. बॉल अधिकचा उचली घेतलाय. शॉर्ट बॉल होता. त्याच्यानंतर पंचांना आपण पाहिलं तर अगदी सूचना दिलेली आहे. त्यामुळे चांगला बॉल गॅप शोधण्याचा प्रयत्न केला होता. पॉइंट मध्ये फ्लाइट खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटरवर. तो बॅट आणि बॉलचा कोणतीही मुलाखत नाहीये. आलाय तो डॉट बॉल. 11 बॉल 65 धावांची गरज आहे. मॅच ऑन राहिली. आणखीन एक व्हाईट यॉर्कर आलाय तो डॉट. चांगली बॉलिंग. लाईन टप्पा आणि व्हेरिएशन. टप्प्यावरती नियंत्रण, टप्प्यावरती तो फोकस, टप्प्यावरती नजर. त्या अँगलनी गोलंदाजी होते. फिंगर रोलचा चांगला वापर. बॉल सोडून दिलाय बॅटरने. व्हाईट बॉलचा कॉल येतोय. अशा 2 धावा एकंदरीत या बॉलवरती आणि टोटल आतापर्यंत फक्त आणि फक्त 32 धावा. 3-4 चौथं षटक सध्या मार्गस्थ आहे. 32 धावा स्कोर कार्ड वरती. त्यावेळेस नो फुलटाचा बॉल ऑन साईडला टर्न केलाय. एक सिंगल येते. एक सिंगलची मदत, एक सिंगलचं योगदान. थेंबे थेंबे तळेसाचे. एखाद्या आपण जर अलिबागला गेला, समुद्र किनारे गेला तर तिथे एक वाळू असते आणि ती वाळू तुम्ही मुठीत घेतली ना की ती वाळू लगेच मुठीतून करता सुटली जाते. तसा मॅच मी म्हणे सुटला गेला. राजस्थानला गेल्यात की पाण्याची खूप कमतरता असते आणि इथे देखील धावेची खूप कमतरता पडली आहे. धावा होत नाहीयेत. इथे डाव्या हाताचा फलंदाज अंदाज होती. फायरिंग, फुसकी बॅटिंग, घडकीने किती डॉट बॉल येतोय. कम बॅक केलं या मॅच मध्ये. पहिल्यापासूनच खरं तर दबदबा ठेवला. एक पकड मजबूत निर्माण केली आहे येणार वॉरियर्स टीमनं. यावेळेस डावखोरी हाताचा फलंदाज. जबरदस्त फटका येतोय आणि बॉल चाला इथे सीमारेषेच्या लगत, परंतु आलेली आहे ती फक्त सिंगल धाव. चांगला प्रयत्न आणि कदाचित तिथे कॅच सुटला गेला. सिंगल आली या बॉलवरती. एक सिंगलची मदत. रन्स होत नाहीयेत. भूक आहे धावेंची, परंतु कोण मिटवेल हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. बिमरचा नुवाला. पंचांचा कॉल. अशी एक धाव. बॉल हातातून निसटला गेला आणि रबर बॉल म्हटलं तर ओला असतो. कधी कधी आता तो बॉल निसटतो, कधी कधी ओला करावा लागतो. हे आपण कित्येक गोलच्या माध्यमातून पाहिल्या. यावेळेस फुल टॉस बॉलला फुल टर्न केलाय. टर्न केल्या परंतु फ्रीटचा बॉल होता. आसमान ठेवला. उचलकर बोलला. फुल टॉसला फुल टोल. एक्स्ट्रा पॉवर बॉसिमाबार षटकार. 6 बॉल 56 धावेची आवश्यकता. 6 बॉल 54 धावा टोटल झालं. ते आतापर्यंत 41 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. वॉट बॉलिंग. ज्या पद्धतीने बॅटिंग त्याच पद्धतीने बॉलिंग. खरं तर या मॅच मध्ये चर्चा राहिली पियुष कदमची. याचं बॅटिंग असेल, याचं बॉलिंग असेल, याचं फिल्डिंग असेल. जिकडे तिकडे खरं तर हा वाऱ्यासारखा खेळाडू पसरला गेला या मॅच मध्ये.
चांगला खेळ त्याचा राहिलाय. डावखुऱ्या त्याचा फलंदाज अक्षय आतापर्यंत संत आहे, परंतु 6 बॉल आणि गरज असणार आहे ते कुंडा. रितेश चिकणे बॉलिंग ट्रॅक वरती समोर अक्षय असणार आहे. पहिल्या बॉलला पारखलं, लेग स्टंपच्या बाहेर एक अतिरिक्त रन. 42 धावा. 6 बॉल 53 धावांची आवश्यकता. काही नो बॉल त्याच्यावरती विकेट मॅच बनू शकते. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा कॉल आलाय. अतिरिक्त रन. 6 बॉल 52 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी. काही हरकत नाहीये. बॉलर पुन्हा तयार होतो, परंतु दूर चालला मॅच. आणखीन एक खरा बॉल. चांगला खरं तर खेळ होत होता. बघा क्रिकेटमध्ये खेळ आणि त्याच्यामध्ये मेळ असणं खूप महत्वाचं आहे. डॅमेज गोलंदाजी आणि दूर होत चाललेलं. पहिला खरं तर तुम्ही बॅटिंग चांगली केली, काही हरकत नाहीये, पण रन रेट जर चांगला ठेवायचा असेल तर ही गोलंदाजी नको आहे. 1 फ्रॉम प्रति ओव्हर हा देखील बॉल झालाय. इथून पुढे ही चूक करू शकत नाहीये. 3 बॉल डॅमेज टाकलेत. खराब सुरुवात गोलंदाजी. त्यावेळेस फुल टॉस बॉल फुल टोल करायचा होता, परंतु इथे मात्र एलटी एक सिंगल बाईकच्या माध्यमातून आणि टोटल झाले त्या आतापर्यंत कुंडा 45 धावा. 50 धाव्यांची आणखी गरज आहे. पालक तयार होतील पुणे एकदा. त्यामुळे चांगला स्ट्रोक. बॅटमधला आवाज तर खूप चांगला आलाय, परंतु एक चाललाय कव्हर मध्ये बॉल ढकलून दिलाय. एक सिंगलची मदत आणि एकच सिंगल मिळेल. 4 बॉलचा खेळ बॅलन्स आहे आणि मॅच मध्ये खरं तर या मॅच मध्ये संपूर्ण मी म्हणून हवा निघून गेली. एखादा टायर फुटला ठप्पस हवा निघून जाते. एखाद्या फुगा फुटल्यानंतर हवा निघून जाते. तशी या मॅच मधली खरं तर संपूर्ण हवा निघून गेली आहे. औपचारिकता फक्त बाकी आहे. यावेळेला स्ट्रोक मोठा आहे, मोठा स्ट्रोक केलाय. बॉल हवेमध्ये स्टँड झालाय आणि बॉल निघून जातोय ते सीमा रेषेच्या बाहेर. मस्त जबरदस्त यांच्या छत्तक शरण. वाट शॉट नेट पण थेट लॉंग खॉपला करता क्लिअर केलाय आणि क्रिकेटचा मातक सौंदर्य सजवणारा फटकालाय. 6 धावा आल्यात आणि 6 धावाच्या मैदानात टोटल झाले ते 53 धावा. 5-3-4 असं सध्या समीकरण. 3 बॉलचा खेळ विशेष बाकी आहे. बॉलर संकेत यांना पाहत आहे आणि बॉल आतापर्यंत ज्यावेळेस बॅकफुटला पंच करण्याचा प्रयत्न करतो. हाही देखील बॉल टॉट येतोय. टॉट बॉलच्या सायरा धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या फक्त 53 धावा झाल्यात. 44 धाब्यांची आणखी गरज असणार आहे. आणखीन एक विकेट केला डिबेस्टच्या कव्हर मध्ये. बॉल निघून जातोय सीमा रेषा पार. 1 बाउन्स 4 चौकार. चांगला इथे फटका. अगदी सुमसार इलाका होता, तिथे क्षेत्ररक्षक नव्हते, थोडेसे दूर होते, परंतु दूर होत असताना बाउंड्रीची भेट आली आहे. 4 धाबा आल्यात आणि 4 धावाच्या मैदानात टोटल 57 धाबा. 1 बॉल 38 धाबा. असा कोणताही बॉल नाहीये, असा कोणताही फटका नाहीये जिथे 1 बॉल 38 आहेत. बॉलर तयार होतील पुणे एकदा. शेवटच्या बॉलवरती वेग वाढवलाय आणि बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी वेगानं जात असताना इथे मॅच जिंकलाय. मी म्हणेन खूप प्रवास लांब राहिला कालेश्वर 11 टीमचा. एकूण त्यांनी धावा बनवल्या कालेश्वर 11 टीमने 57 धावा. 5 षटकामध्ये 5 विकेट आणि हा मॅच जिंकलाय NR वॉरियर्स टीमने. आणि आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅच हा किताब, मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्यांनी जबरदस्त बॅटिंग केली. पहिल्या सत्रामध्ये एकूण धावा ठोकल्या होत्या. 7 षटकाराची आतिषबाजी. 57 रन्स नॉट आउट मध्ये खेळला आणि बॉलिंग करत असताना 2 ओव्हर 14 रन आणि त्याच्यामध्ये 3 विकेट आणि असा पट्ट्या आहे टीम